गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आजची रेसिपी खूप खास आहे। गणपती बाप्पाचं थोड्या दिवसात आगमन होते, तसेच मंगळी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीसाठी। नमस्कार, मी अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज बनवणार आहे मऊसूत तसेच तोंडात टाकताच विरघळणारे उकडीचे मोदक। पण पिठाची उकड काढायची गरज नाही, तसेच मोदक तळायची गरज नाही। कमी साहित्य, पटकन होणारी, घरात असणाऱ्या वस्तूंमध्येच। खास माझ्या मैत्रिणींसाठी ज्या नव्याने स्वयंपाक शिकत आहे, तसेच ज्या मैत्रिणींचं नुकतंच लग्न झालंय, मोदक बनवून गणपती बाप्पा सोबत घरातल्यांना सुद्धा प्रसन्न करायचंय, तर उकडीचे मोदक अशा माझ्या मैत्रिणींसाठी। रेसिपी खूप सोपी आहे, सविस्तर बघा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा। चला तर मग बघूया आपली रेसिपी। तूप गरम झाल्यावर खसखस तळून झाल्यानंतर त्यात काजू बदामाचे तुकडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। इथे 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला, तो पण 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा। तुम्हाला प्रश्न पडला असेल, चव इतका काळा का दिसतोय? तर मी खोबऱ्याचा पाठीचा भाग पण घेतलाय म्हणून तो काळा वाटतोय। खोबऱ्यामधलं पाणी जास्त आटू द्यायचं नाही, 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आणि गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं। इथे 1 वाटी गूळ घेतला आहे, वजनी म्हणाल तर पावशेर गूळ आहे। एक सांगायचं राहून गेलं की हा चव आहे ना, तो एका नारळाचा आहे, म्हणजे आपल्याला मापाला बरं पडतं। मिश्रणातलं पाणी आटू द्यायचं नाही। गुळाचं पाणी झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित परतून झालं तर त्यात थोडंसं जायफळ किसून टाकायचं। हवं तर तुम्ही जायफळाची पूड पण टाकू शकता। वेलची पूड टाकून सारण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं। तूप गरम केल्यापासून ते सारण परतेपर्यंत 10 मिनिटं लागले, 10 मिनिटात सारण तयार होतं। सारण व्यवस्थित परतून झालं आहे तर गॅस बंद करायचा आणि पीठ मळून घ्यायचं। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। पिठाचा गोळा मळून झाला तर तुम्ही बघू शकता, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही झालं। तर पीठ जास्त भिजून द्यायचं नाही, आपल्याला लगेच मोदक करायला घ्यायचे। पोळपाटावरती कोरडं पीठ टाकून परत एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पिठाचा लहानसा गोळा काढून वाटी करून घ्यायची। सगळ्यात महत्त्वाची टीप, वाटीचा जो काठ असतो ना, तो पातळ करायचा, त्याने कळ्या लवकर पडतात। तसेच आतमधला भाग असतो तो जाड ठेवायचा, त्याने मोदक वाफवताना फुटत नाही। तर सारण भरून कळ्या पाडून घ्यायच्या। हळूहळू करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोदक करून घ्यायचा। हवं तर तुम्ही वाटी करून कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग सारण भरायचं। इथे मी दोन्ही पद्धती दाखवल्या आहे, तर दोन्ही पद्धती सोप्या आहे, तर कोणत्याही पद्धतीने केलं तरी मोदक बनवायला सोपा जाईल। अशाच सर्व पिठाचे आणि सारणाचे मोदक करून घ्यायचे। इथं मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं, त्यावरती चाळणी ठेवली। वडाचे पाने घ्या, हळदीचं पान घ्या किंवा केळीचं पान घ्या, त्याला होल पाडून घ्यायचं, म्हणजे त्यातून थोडी थोडी वाफ येऊन मोदक व्यवस्थित उकडल्या जातात। कानं ठेवल्यानंतर मोदक ठेवून वाफवून घ्यायचे। 15 ते 20 मिनिटांमध्ये मोदक वाफवून होतात। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आणि चेक करायचं मोदक वाफवले गेले की नाही। तर मोदक व्यवस्थित वाफवून झाले तर गॅस बंद करायचा, चाळणी थोडीशी थंड होऊन द्यायची आणि मोदक काढून घ्यायचे। सारणाचा मोदक तसेच वाफवलेला मोदक म्हटल्यानंतर तर तूप आलंच। तूप टाकून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि आपणही मोदक खाण्याचा आनंद घ्यायचा। असेच मऊसूत मोदक तयार झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।